हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको एईचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहे. सो जर तुम्ही MSCB एईच्या कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंक्रीज इन टेम्परेचर ऑन द इन्सुलेशन ऑफ केबल. म्हणजे केबलच्या इन्सुलेशनवरती टेम्परेचरच्या इंक्रीजचा काय इफेक्ट पडतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल डिक्रीजेस. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ड्रॉइंग द एक्सायटेशन डायग्राम फॉर अ DC मशीन द फील्ड वाइंडिंग विल बी ड्रॉन ॲट हाऊ मेनी अँगल्स फ्रॉम द आर्मेचर सर्किट. म्हणजे DC मशीनसाठी एक्सायटेशन डायग्राम काढताना आपण आर्मेचर सर्किटला फील्ड वाइंडिंगपासून किती अँगलवर काढणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 90 डिग्री. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर इफ द सर्ज इम्पेडन्स लोडिंग इज लेस दॅन द लोड. म्हणजे जर सर्ज इम्पेडन्स लोडिंग ही लोडपेक्षा कमी असेल तर पॉवर फॅक्टरचा लोड कसा असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लॅगिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ट्रान्समिशन लाईन इज डिस्टॉर्शनलेस इफ. म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन लाईनला आपण केव्हा डिस्टॉर्शनलेस म्हणणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल RC = LG. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ 12 ओहम अँड 8 ओहम रेजिस्टर आर कनेक्टेड इन पॅरलल विथ अ सिरीज रेजिस्टर R. द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस इट इज 24 volt. If the power dissipation is 96 watt, then find the value of R. म्हणजे जर आपण दोन रेजिस्टर 12 ओहम आणि 8 ओहम हे पॅरललमध्ये कनेक्ट केले सिरीज रेजिस्टर Rच्या आणि त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज अप्लाइड असणार आहे 24 volt. मग जर पॉवर डिसिपेशन 96 वॅट असेल तर Rची व्हॅल्यू काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1.2 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सर्ज इम्पेडन्स फॉर अ 50 miles लॉंग अंडरग्राउंड केबल इज 50 ओहम. फॉर अ 25 miles लेंथ इट विल बी. म्हणजे जर 50 miles लॉंग अंडरग्राउंड केबलसाठीचा सर्ज इम्पेडन्स हा 50 ओहम असणार आहे तर 25 miles लेंथसाठी सर्ज इम्पेडन्स किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 50 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. म्हणजे फॉलोइंग स्टेटमेंट्सपैकी कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल SF6 गॅस इज नॉन टॉक्सिक. ओके. सो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, परमियन्स विच इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच इट अलाउज द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू इट कॅन बी मेजर्ड इन. सो परमियन्सची डेफिनेशन काय आहे तर ती प्रॉपर्टी ज्याच्यामुळे एखादा कंडक्टर त्यामधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो करू शकतो. मग त्याचं युनिट काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल वेबर पर ॲम्पियर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रिलेशन बिटवीन द ट्रॅव्हलिंग व्होल्टेज वेव्ह अँड करंट वेव्ह इज गिवन ॲज. म्हणजे ट्रॅव्हलिंग व्होल्टेज वेव्ह आणि करंट वेव्हच्या मधला रिलेशन आपण कसं देतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल EI = √LC. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जनरली द कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स ऑफ अ केबल इज टेकन ॲज. म्हणजे एखाद्या केबलचा कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स आपण जनरली किती घेतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 40 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्चार्ज इफ द पॉवर डेव्हलप्ड बाय द हायड्रो इलेक्ट्रिक जनरेट युनिट इज 9.80 kV with 100% efficiency with 10 meter head and density of water taken as 1000 kg per meter cube. ओके. म्हणजे क्वेश्चन असा आहे की जर पॉवर डेव्हलप बाय हायड्रो इलेक्ट्रिकल जनरेटर युनिट हा 9.80 kW असेल 100% एफिशियन्सी बरोबर आणि त्यात जर 10 मीटर हेड असेल आणि डेन्सिटी वॉटरची जर आपण 1000 kg पर मीटर क्यूब घेतली तर डिस्चार्ज किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1.8 मीटर क्यूब पर सेकंड. ओके.
यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर इज प्रेफर्ड फॉर द इंटरप्शन ऑफ. म्हणजे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आपण कोणाच्या इंटरप्शनसाठी प्रेफर करतो असा क्वेश्चन आहे. सो ॲज आन्सर येईल हाय व्होल्टेज अँड लो करंट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग टॉर्क्स विल बी रिड्यूस ड्यू टू द स्कीविंग ऑफ रोटर इन 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. म्हणजे एखाद्या 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये कोणता टॉर्क हा रिड्यूस होणार आहे स्कीविंगमुळे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल पॅरासिटिक टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क आणि पुल आउट टॉर्क. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज कम्पेअर्ड टू GS मेथड NR मेथड टेक्स. मग GS मेथड म्हणजे गॉस सिडेल मेथड आणि NR मेथड म्हणजे न्यूटन रॅफ्सन मेथड. सो GS मेथडशी कम्पेअर केल्यावर NR मेथडमध्ये कोणता स्टेटमेंट ट्रू आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लेस नंबर ऑफ आयटरेशन्स अँड मोर टाईम पर आयटरेशन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस फॅरेंटी इफेक्ट ऑन लॉंग ट्रान्समिशन लाईन्स कॅन बी एक्सपिरियन्स. म्हणजे फॉलोइंग केसेसमध्ये लॉंग ट्रान्समिशन लाईन्सवरती फॅरेंटी इफेक्ट कोणत्या कंडिशनला एक्सपिरियन्स होऊ शकत नाही असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल द लाईन इज हेवीली लोडेड अँड द पॉवर फॅक्टर इज युनिटी. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी ऑफ अ पॉवर सिस्टम इज द ॲबिलिटी ऑफ दॅट पॉवर सिस्टम टू. सो एखादा पॉवर सिस्टमची स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मेंटेन द सिंक्रोनिझम बिटवीन मशीन्स अँड ऑन एक्सटर्नल टाय लाईन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द सेम रप्चरिंग कॅपॅसिटी द ॲक्च्युअल करंट टू बी इंटरप्टेड बाय अ HRC फ्यूज इज. म्हणजे सेम रप्चरिंग कॅपॅसिटीसाठी एखाद्या HRC फ्यूजने ॲक्च्युअल करंट जो इंटरप्ट केलेला असतो तो किती असतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मच लेसर दॅन अ सर्किट ब्रेकर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन अ लाईन टू ग्राउंड फॉल्ट ऑकर्स द करंट इन द फॉल्टेड फेज इज 100 अँपियर द झिरो सिक्वेन्स करंट इन दिस केस विल बी. म्हणजे जर एखादा लाईन टू ग्राउंड फॉल्ट झाला तर त्यावेळी फॉल्टेड फेजमधला करंट हा 100 अँपियर असणार आहे. मग त्यातला झिरो सिक्वेन्स करंट किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 33.3 अँपियर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अ लोड फ्लो सोल्युशन द क्वांटिटीज नॉर्मली स्पेसिफाईड ॲट अ व्होल्टेज कंट्रोल्ड बस आर. म्हणजे एखाद्या लोड फ्लो सोल्युशनमध्ये एखादा व्होल्टेज कंट्रोल बसमध्ये किंवा ज्यालाच आपण PV बस म्हणतो त्यामध्ये आपण कोणते क्वांटिटीज नॉर्मली स्पेसिफाय करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल P अँड मॅग्निट्यूड ऑफ V. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोर रिले इज युजली एम्प्लॉईड फॉर द पर्पज ऑफ. म्हणजे मोर रिले आपण कशासाठी वापरतो किंवा कोणत्या लाईनसाठी वापरतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लॉंग लाईन्स ओनली. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द एअर ॲट NTP इज. म्हणजे एअरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ NTPला म्हणजेच नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरला किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 30. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ DC 3 वायर डिस्ट्रीब्युटर सिस्टम रिक्वायर्स हाऊ मच ऑफ कॉपर ॲज कम्पेअर्ड विथ अ DC 2 वायर डिस्ट्रीब्युटर सिस्टम. ओके. म्हणजे जर आपण DC 3 वायर डिस्ट्रीब्युटर सिस्टमला DC 2 वायर डिस्ट्रीब्युटर सिस्टम बरोबर कम्पेअर केलं तर त्यात किती कॉपर लागणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 31.25%. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कोरोना लॉस ऑन अ पर्टिक्युलर सिस्टम ॲट 50 Hz इज 1 किलोवॅट पर फेज पर किलोमीटर. द कोरोना लॉस ऑन द सेम सिस्टम विथ सप्लाय फ्रिक्वेन्सी 25 Hz विल बी. म्हणजे जर एखाद्या पर्टिक्युलर सिस्टमवरचा कोरोना लॉस हा 50 Hzवरचा 1 किलोवॅट पर फेज पर किलोमीटर एवढा असेल आणि त्या सेम सिस्टमवरचा कोरोना लॉस 25 Hzवरती किती असणार आहे असा क्वेश्चन आहे.
सो याचा आन्सर येईल 0.667 किलोवॅट पर फेज पर किलोमीटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनल प्रेशर केबल हॅव द ॲडव्हान्टेजेस ऑफ. म्हणजे इंटरनल प्रेशर केबलमध्ये कोणते ॲडव्हान्टेजेस असणार आहेत असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मार्क्ड इम्प्रूव्हमेंट इन द पॉवर फॅक्टर ऑफ केबल डायइलेक्ट्रिक विथ द इन्क्रीज्ड प्रेशर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सिरीज कपॅसिटिव्ह कंपेन्सेशन इन EHV ट्रान्समिशन लाईन्स इज यूज टू. म्हणजे EHV म्हणजेच एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्समध्ये आपण सिरीज कपॅसिटिव्ह कंपेन्सेशन कशासाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी ऑफ सिस्टम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाय टेन्शन केबल्स हॅव द व्होल्टेज रेंज ऑफ. म्हणजे हाय टेन्शन केबल्स किंवा ज्यालाच आपण HT केबल्स म्हणतो त्याची व्होल्टेज रेंज किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1 to 11 kV. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अमॉंग द गिवन स्टेटमेंट्स. म्हणजे फॉलोइंग स्टेटमेंट्सपैकी कोणता स्टेटमेंट ट्रू नाही आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सिरीज कपॅसिटर इज यूज फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ पॉवर फॅक्टर अँड शंट कपॅसिटर इज यूज फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ स्टॅबिलिटी. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स इज नेग्लेक्टेड इन डिस्ट्रीब्युटर लाईन्स. म्हणजे डिस्ट्रीब्युशन लाईन्समध्ये आपण कोणते पॅरामीटर्स नेग्लेक्ट करतो किंवा कन्सिडर करत नाही असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लाईन कपॅसिटन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 400 मीटर केबल हॅज अन इन्सुलेशन ऑफ 3 मेगाहोम. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ 800 मीटर केबल. म्हणजे जर 400 मीटर केबलसाठी इन्सुलेशन हा 3 मेगाहोम असणार आहे तर 800 मीटर केबलसाठी इन्सुलेशन रेजिस्टन्स हा किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1.5 मेगाहोम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द बेस इम्पेडन्स फॉर अ 10 kV 10 MVA 3 फेज सिस्टम. म्हणजे एखाद्या 10 kV 10 MVA 3 फेज सिस्टमसाठीचा बेस इम्पेडन्स फाइंड करा असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 10 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द नंबर ऑफ डिस्क इन अ इन्सुलेटर फॉर 400 kV ट्रान्समिशन लाईन इफ ईच डिस्क इज रेटेड फॉर 5 kV. म्हणजे एखाद्या 400 kV ट्रान्समिशन लाईनमध्ये जर प्रत्येक डिस्कची रेटिंग ही 5 kV असणार आहे तर त्या 400 kV ट्रान्समिशन लाईनमध्ये किती नंबर ऑफ डिस्क आहेत हे तुम्हाला फाइंड करायचं आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 46. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रेकमेंडेड व्होल्टेज लेवल फॉर पिन टाईप इन्सुलेटर्स. सो पिन टाईप इन्सुलेटरसाठी रेकमेंडेड व्होल्टेज लेवल काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 33 kV. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ पॉवर फॅक्टर फॉर मॅक्झिमम अँड झिरो व्होल्टेज रेग्युलेशन फॉर द इम्पेडन्स व्हॅल्यू ऑफ 6 + j8 ओहम. म्हणजे जर इम्पेडन्स व्हॅल्यू ही त्यांनी दिलेली असेल 6 + j8 ओहम तर त्यासाठीचा पॉवर फॅक्टर तुम्हाला फाइंड करायचा आहे मॅक्झिमम आणि झिरो व्होल्टेज रेग्युलेशनसाठी. तर त्याचा आन्सर येईल 0.06 लॅग आणि 0.08 लीड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट ABCD पॅरामीटर्स फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन्ससाठी करेक्ट ABCD पॅरामीटर्स आयडेंटिफाय करा असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल A = 1, B = Z, C = 0 अँड D = 1. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग गेट्स आर व्हॅलिड वेन बोथ द इनपुट्स आर 0 अँड द आउटपुट विल बी हाय. म्हणजे कोणत्या गेटसाठी जर दोन्ही पण इनपुट्स हे 0 असतील आणि आउटपुट हे हाय असेल हे स्टेटमेंट ट्रू आहे असा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर येईल नॉर अँड XOR. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डेफिनेशन ऑफ डिमांड फॅक्टर इज. म्हणजे डिमांड फॅक्टरसाठीची डेफिनेशन काय आहे असा क्वेश्चन आहे.
सो याचा आन्सर येईल मॅक्झिमम लोड अपॉन टोटल कनेक्टेड लोड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द मिनिमम क्लिअरन्स बिटवीन द 33 kV ट्रान्समिशन लाईन अँड द ग्राउंड इज अबाउट. म्हणजे 33 kV ट्रान्समिशन लाईन आणि ग्राउंडच्या मधला मिनिमम क्लिअरन्स हा किती असला पाहिजे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 5.2 मीटर्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ ट्रॅव्हलिंग वेव्ह 400/1/50 मीन्स द क्रेस्ट व्हॅल्यू ऑफ. म्हणजे जर एखाद्या ट्रॅव्हलिंग वेव्हला त्यांनी 400/1/50 दिला असेल तर त्याची क्रेस्ट व्हॅल्यू किती असेल असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 400 kV विथ द राईज टाईम ऑफ 1 मायक्रोसेकंड अँड द फॉल टाईम ऑफ 50 मायक्रोसेकंड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द RMS व्हॅल्यू ऑफ करंट अँड टाईम फॉर द गिवन इक्वेशन 18 sin 628t. म्हणजे जर त्यांनी एखादं इक्वेशन दिलेलं असेल 18 sin 628t तर त्यासाठीचा RMS व्हॅल्यू करंट आणि टाईमचा कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 5.56 अँपियर अँड 0.01 सेकंड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द सर्ज इम्पेडन्स लोडिंग फॉर अ ट्रान्समिशन लाईन ऑफ द गिवन कॉन्फिगरेशन 3 phase 200 kV 400 ओहम इज. म्हणजे जर एखाद्या गिवन कॉन्फिगरेशनसाठी 3 phase 200 kV 400 ओहमच्या ट्रान्समिशन लाईनसाठीचा सर्ज इम्पेडन्स किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 100 मेगावॅट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द एरर ऑफ अ 0 to 600 voltmeter which has an accuracy of 2% at the full scale value and if it is reading 250 volt. म्हणजे एखाद्या 0 to 600 voltmeterसाठी जर का ॲक्युरेसी ही 2% असेल फुल स्केल व्हॅल्यूसाठी आणि जर त्याची रीडिंग ही 250 व्होल्ट असेल तर त्यासाठीचा एरर कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 4.8. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द इक्विव्हॅलंट व्हॅल्यू ऑफ वन ऑफ द रेजिस्टन्स लेग कनेक्टेड इन स्टार आफ्टर इट इज कन्वर्टेड फ्रॉम डेल्टा विथ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ 50 ओहम. म्हणजे जर एखाद्या रेजिस्टन्स लेंथला जर आपण डेल्टापासून स्टारमध्ये कनेक्ट केलं इक्वल रेजिस्टन्स 50 ओहमने तर त्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1.66 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स रेफर टू द सेकंडरी साइड वेन द प्रायमरी साइड रेजिस्टन्स इज 8 ओहम अँड द ट्रान्सफॉर्मर हॅज अ व्होल्टेज रेशो ऑफ 4400/440 वोल्ट. म्हणजे जर प्रायमरी साईडचा रेजिस्टन्स हा 8 ओहम असेल आणि जर त्या ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज रेशो हा 4400/440 वोल्ट असेल तर सेकंडरी साईडला रेफर करून रेजिस्टन्स काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0.08 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द एफिशियन्सी ऑफ अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे एखाद्या हाफ वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 40.6%. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू फॉर एन ऑटो ट्रान्सफॉर्मर ॲज कम्पेअर्ड टू अ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर काउंटरपार्ट. म्हणजे जर आपण एखाद्या ऑटो ट्रान्सफॉर्मरला एखाद्या 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर बरोबर कम्पेअर केलं तर कोणता स्टेटमेंट ट्रू नाही आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लोअर लॉसेस अँड बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द आउटपुट सिग्नल ऑफ अ CC ॲम्प्लिफायर इज ऑलवेज. म्हणजे एक कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायरचा आउटपुट सिग्नल हा नेहमी कसा असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल इन फेज विथ द इनपुट सिग्नल. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कांट बी कन्सिडर्ड अंडर द कॅटेगरी ऑफ व्हेरिएबल लॉस इन रोटेटिंग मशीन्स. म्हणजे एखाद्या रोटेटिंग मशीनमध्ये व्हेरिएबल लॉस म्हणून आपण कोणता लॉस कन्सिडर करू शकत नाही फॉलोइंग लॉसेसपैकी असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल हिस्टेरेसिस लॉस. ओके.
यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ ॲममीटर हॅज द करंट रेंज ऑफ 0 to 5 ampere and its internal resistance is 0.4 ohm. In order to change the range to 0.0 to 50 ampere we need to add a resistance of. म्हणजे एखादा ॲममीटरची जर करंट रेंज 0 to 5 ampere असेल आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा 0.4 ओहम असेल, तर जर आपल्याला त्याची रेंज ही 0 to 50 ॲम्पियरपर्यंत एक्सटेंड करायची असेल, तर त्याचं रेंज एक्सटेन्शन करायचं असेल, तर आपल्याला किती ओहमचा रेजिस्टन्स ॲड करावा लागेल असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0.4 ओहम इन पॅरलल विथ मीटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग अ थायरिस्टर. म्हणजे थायरिस्टरला जर आपण कन्सिडर केलं तर कोणता स्टेटमेंट ट्रू आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लॅचिंग करंट इज असोसिएटेड विथ द टर्न ऑन प्रोसेस अँड होल्डिंग करंट इज असोसिएटेड विथ द टर्न ऑफ प्रोसेस. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर अ 3 phase इंडक्शन मोटर द मोटर कॉपर लॉसेस ॲट अ स्लिप 4% इज 625 वॅट. फाइंड द मोटर पॉवर आउटपुट. म्हणजे एखाद्या 3 phase इंडक्शन मोटरसाठी जर मोटर कॉपर लॉसेस हे 625 वॅट असतील 4% स्लिपला, तर मोटर पॉवर आउटपुट किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 15 वॅट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द मोर डॉमिनंट प्रॉपर्टी इन केबल्स अमॉंग द फॉलोइंग इज. म्हणजे फॉलोइंगपैकी कोणती मोस्ट डॉमिनंट प्रॉपर्टी आहे केबल्समध्ये असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल कपॅसिटन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अन ॲमीटर फॉलोवर सर्किट वाईडली यूज फॉर AC ॲम्प्लिफिकेशन हॅज. म्हणजे एखादा एमिटर फॉलोवर सर्किट जे की आपण कॉमनली AC ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरतो, त्यासाठी कोणता स्टेटमेंट ट्रू आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो आउटपुट इम्पेडन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द आउटपुट वेवफॉर्म शोन बिलो रेफर्स टू विच कॅटेगरी ऑफ चॉपर कॉन्फिगरेशन. म्हणजे त्यांनी जो काही वेवफॉर्म दाखवला आहे, आउटपुट वेवफॉर्म दाखवला आहे, तो कोणत्या कॅटेगरीच्या चॉपर कॉन्फिगरेशनचा आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल आयडियल DC चॉपर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द साईज ऑफ मेमरी फॉर अन अरेंजमेंट ऑफ 8 मेमरी चिप्स ऑफ 32x4 बिट साईज हॅव्हिंग दर बसेस कनेक्टेड टुगेदर. म्हणजे जर 8 मेमरी चिप्स असतील 32x4 बिट साईजचे, तर त्याची मेमरी साईज किती असणार आहे जर का त्याची बसेस एक टुगेदर कनेक्टेड असतील असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 256x4 बिट्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द गिवन व्ही कर्व रिप्रेझेंट्स विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स ऑफ मोटर्स. म्हणजे त्या फिगरमध्ये दाखवलेला व्ही कर्व हा कोणत्या टाईपच्या मोटरला रिप्रेझेंट करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सिंक्रोनस मोटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स इज ट्रू फॉर डिफरन्शियली कंपाऊंड मोटर. सो त्यांनी इथं एक फिगर दिला आहे आणि त्यात त्यांनी 4 कॅरेक्टरिस्टिक्स दिल्यात 1, 2, 3, 4. सो त्यापैकी कोणता टॉर्क आणि आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स हा ट्रू आहे डिफरन्शियल कंपाऊंड मोटरसाठी असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 4. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द फिनॉमिनन ऑफ अ स्क्विरल केज ड्रायव्हिंग मोटर शोईंग अ टेंडन्सी टू रन ॲट 1/7 ऑफ स्पीड. म्हणजे जर एखादं स्क्विरल केज ड्रायव्हिंग मोटर हे 1/7 स्पीडला जर रन करत असेल तर त्या फिनॉमिननला आपण काय म्हणणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल क्रॉलिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द नंबर ऑफ पोल्स इज 4 अँड द नंबर ऑफ स्लॉट्स इज 24 देन द पोल पिच विल बी. म्हणजे जर नंबर ऑफ पोल्स हे 4 असतील आणि नंबर ऑफ स्लॉट्स हे 24 असतील तर पोल पिच किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 6. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर द कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर इज. म्हणजे व्होल्टमीटरचं जर आपल्याला कॅलिब्रेशन करायचं असेल तर आपण कोणता इन्स्ट्रुमेंट यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल पोटेन्शियोमीटर. ओके.
यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट बी द नेचर ऑफ द टॉर्क प्रोड्यूस्ड व्हेन अ DC सिरीज मोटर इज ॲक्सिडेंटली कनेक्टेड टू अ सिंगल फेज AC सप्लाय. म्हणजे जर आपण एखाद्या DC सिरीज मोटरला ॲक्सिडेंटली एका सिंगल फेज AC सप्लायला कनेक्ट केलं तर प्रोड्यूस झालेला टॉर्क हा कसा नसणार आहे असा क्वेश्चन आहे. सो ॲज आन्सर इज स्टेडी अँड युनिडायरेक्शनल अँड ऑसिलेटिंग. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाइटनिंग अरेस्टर अँड बचोल्स रिले आर टुगेदर यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ. म्हणजे लाइटनिंग अरेस्टर आणि बचोल्स रिले हे आपण कोणाच्या प्रोटेक्शनसाठी एकत्र वापरतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल ट्रान्सफॉर्मर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन इलेक्ट्रिकल सर्किट विथ 8 ब्रँचेस अँड 5 नोड्स विल हॅव. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर 8 ब्रँचेस आणि 5 नोड्स असतील तर त्यात किती लूप इक्वेशन्स असतील असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 4 लूप इक्वेशन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शनचा कोणता टाईप आहे असा त्यांनी विचारले. सो याचा आन्सर येईल स्कॉट कनेक्शन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कोरोना इन DC सप्लाय इज. म्हणजे DC सप्लायमधला कोरोना हा AC सप्लायच्या कंपॅरिझनमध्ये कसा असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लेस दॅन दॅट इन AC. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द सोल्युशन ऑफ लोड फ्लो इक्वेशन NR मेथड इज सुपिरियर टू GS मेथड बिकॉज. म्हणजे एखादा लोड फ्लो इक्वेशन सॉल्व करत असताना NR मेथड हा GS मेथडला सुपिरियर का आहे असा क्वेश्चन आहे. सो NR मेथड म्हणजे न्यूटन रॅफ्सन मेथड आणि GS मेथड म्हणजे गॉस सिडेल मेथड. ओके. सो याचा आन्सर येईल टाईम टेकन टू परफॉर्म वन आयटरेशन इन NR मेथड इज लेस ॲज कम्पेअर्ड टू GS मेथड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन BJT द टाईप ऑफ कॉन्फिगरेशन विच विल गिव्ह बोथ व्होल्टेज गेन अँड करंट गेन इज. म्हणजे BJT किंवा ज्यालाच आपण बाय जंक्शन ट्रान्झिस्टर असं म्हणतो त्यामध्ये कोणत्या टाईपची कॉन्फिगरेशननी आपल्याला बोथ व्होल्टेज आणि करंट गेन देईल असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल CC किंवा कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ऑर्डर टू जनरेट अ स्क्वेअर वेव्ह फ्रॉम अ सायनोसॉइडल इनपुट सिग्नल वी कॅन यूज. म्हणजे जर आपल्याला एखाद्या सायनोसॉइडल इनपुट सिग्नलपासून स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची असेल तर आपण कोणता इन्स्ट्रुमेंट किंवा कोणता मशीन यूज करू शकतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल स्क्युमेट ट्रिगर सर्किट अँड मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. ओके.